नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। पण त्याची एवढी लायकी नव्हती। मी खूप हैराण होऊन जात होते की तो हे सगळं कुठून घेऊन येत होता। पण तो एक काम खूप विचित्र करायचा। मला खूप खुश करायचा, माझ्या आवडीच्या गोष्टी आणि खायला घेऊन यायचा, पण स्वतः रात्री दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचा। मी हैराण होत होते की जर याला माझी एवढी काळजी आहे, माझ्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी घेऊन येतो, मग त्याला माझ्याशी रस का नाही? तो माझ्याजवळ बसत का नव्हता? माझ्याशी बोलत नव्हता? माझ्यासोबत त्याचे वागणे नॉर्मल का नव्हते? म्हणून एका रात्री त्याच्या येण्याच्या आधीच मी त्या दुसऱ्या खोलीत लपून बसले। म्हणजे जेव्हा तो इथे येईल तेव्हा मला कळेल की तो या खोलीत रात्री का येतो, माझ्याजवळ का येत नाही। त्या रात्री मी माझ्या नवऱ्याला असे काही करताना पाहिले की माझ्या कानावर हात लावला। माझे नाव आरोही आहे। मी खूप जास्त सुंदर होते। माझ्या सुलक्षणा वहिनीला माझ्या सुंदरतेचा खूप तिरस्कार होता। ती कायम म्हणायची की एक दिवस तुझी सुंदरता मातीमोल होऊन जाईल। मी म्हणायचे, वहिनी देवाला तरी घाबरा, मी तुझे काय बिघडवले आहे? माझी आई सौंदर्याबाई जिवंत होती, पण माझे बाबा या जगात नव्हते। पण जोपर्यंत आई होती तोपर्यंत या घरात माझा हुकूम चालत होता। माझा भाऊ संजय सुद्धा माझा तिरस्कार करत होता। तो म्हणत होता की तू माझ्या बायकोसोबत वाद घालू नकोस। थोडीफार मी सुद्धा अट्टी होते, कारण मला चुकीचे काही सहन होत नव्हते। जर माझी सुलक्षणा वहिनी माझ्या आईला जेवण जेवायला देत नसेल किंवा खराब अन्न देत असेल तर मला सुद्धा खूप राग येणारच ना। एक दिवस वहिनीने माझ्या आईला माझ्यासमोरच खराब अन्न आणि खायला दिले। माझी आई पहिल्यापासून बीपी आणि शुगरची पेशंट होती। मी वहिनीला म्हणाले, माझी आईची तब्येत खराब असते, तुला जर तिचे जेवण बनवता येत नसेल तर मला सांगायचं होतं। खराब देऊन माझ्या आईवडिलांची आईला मारायची टपली आहेस का? या गोष्टीवर माझ्या दोघींची खूप भांडणं झाली। माझ्या भावाने संजय त्याच्या बायकोची साथ दिली आणि तो म्हणाला, तुला एक दिवस मी असा सरळ करेन की कायम तुला लक्षात ठेवील। तू लहान आहेस तर लहान राहा, मोठ्या वहिनीशी असं बोलून तुला सोबत नाही। मी म्हणाले, दादा गोष्टी लहान किंवा मोठी असल्याची नाही, ही वहिनी जर काही चुकीची करत असेल तर मी नक्की बोलणार। त्या रात्री खरंच माझ्या आईची तब्येत इतकी बिघडली की ती हॉस्पिटलमध्ये पोचली आणि 4 दिवस आजारी राहून ती या जगाला सोडून गेली। मला खूप जास्त त्रास झाला होता। थोडेफार नातेवाईक होते, पण ते सगळेच माझ्या आईचे सासरीच होते, त्यामुळे त्यांना इतकी जास्त दुःखे झाले नाही। त्यांनी थोडेफार माझे सांत्वन केले आणि निघून गेले। आता घरात फक्त माझा भाऊ आणि संजय आणि वहिनी सुलक्षणा आणि मीच होते। एका रात्री माझा भाऊ माझ्या खोलीत आला। मला वाटले की तो आता मला म्हणेल, आता आई या जगात नाही, त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस, तुझा भाऊ अजून जिवंत आहे, कोणत्या गोष्टीची गरज पडली तर मला पण सांग। माझा भाऊ असं न म्हणता मला म्हणाला, आता आई या जगात नाही, त्यामुळे तुझ्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे। पुढच्या रविवारी तुझे लग्न आहे। त्याचे बोलणे ऐकून मी खूप हैराण झाले होते। मी डोळे मोठे करून आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होते। तेव्हा तो परत मला म्हणाला, हो तुझे लग्न करत आहे, मी तू स्वतःच्या घरी जाशील तर चांगले होईल। माझ्या मनात आता एवढी हिंमत नव्हती की मी त्याला विचारू शकेन की माझे लग्न तू कोणासोबत लावत आहेस। मी त्याला फक्त म्हणाले, एवढं लवकर लग्न? माझा भाऊ म्हणाला, हो फक्त लग्नाचा विधी आहे, कारण आईला जाऊन अजून महिनासुद्धा झाला नाही। काही स्वप्न असतील तर ती मनात दाबून टाक। तुझ्यासाठी मी तुझे लग्न धूमधडाक्यात करू शकत नाही आणि तुझ्या नवऱ्याला एखाद्या राजकुमारासारखं घोड्यावर सुद्धा घेऊन येऊ शकत नाही। एवढं बोलून माझा भाऊ तळातळ माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला। मी उशी डोके ठेवून रडायला सुरुवात केली, पण नंतर मनाला समजवलं की चला, लग्न तर एक ना एक दिवस होणारच होतं। जर लग्न झालं तर ते माझे स्वतःचे घर असेल, माझ्या हक्काचे घर असेल, कोणाच्या गुलामी तर नाहीच करायला पडणार। या असल्या भावांना मी किंवा वहिनीपासून माझा पिच्छा तरी सुटेल, हाच विचार करून मी दिवस मोजू लागले। पण लग्नाच्या दिवशी हे पाहून हैराण झाले की माझ्या भावाने माझ्यासाठी कशा माणसाची माझे लग्न ठरवले आहे। कदाचित यात सुद्धा माझ्या सुलक्षणा वहिनीचाच हात असेल, कारण जेव्हा कधी वहिनीची आणि माझी भांडणं होत असत तेव्हा स्वतः वहिनी माझी दुश्मन होती। मला तेव्हा वाटत होतं की ही वहिनी कोणत्या ना कोणत्या दिवशी याचा नक्की बदला घेईल। आज तिने हेच केलं होतं। ती यामध्ये यशस्वी आणि झाली होती, कारण माझा होणारा नवरा विचित्र अवस्थेत बसला होता। त्याला पाहून कोणीही सांगेल की तो एक नॉर्मल माणूस नाही, तर एक वेळा माणूस आहे, कारण त्याने हातात कॅडबरी पकडली होती ज्याला तो हव्यासारखा खात होता। त्याचे केस विखुरलेले होते, कपडे त्याने नवीन नवीन घातले होते, पण ते एवढे घाण झाले होते की जसे काय मातीत लोळून आला आहे। तो माझा होणारा नवरा होता। सगळ्यांना माहीत होतं की तो एक वेडा माणूस आहे। गावातल्या बायकासुद्धा आल्या होत्या। नातेवाईक तर एवढे नव्हते, त्यांनी सुद्धा मस्करी सुरू केली होती की दिशा, अरे आरोहीचा नवरा वेडा आहे का? स्वतःच्या सख्या भावाने वहिनीसोबत असा अन्याय करायला नव्हता पाहिजे। एका वेड्या माणसाची इतक्या चांगल्या आपल्या सुंदर मुलीचे लग्न लावून देत आहे। गेली तर भाऊने बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला। त्या हे
सगळं बोलत होत्या, पण आता काहीच फायदा नव्हता. माझे लग्न झाले होते, आता तर पाठवण्याची वेळ आली होती. माझे डोळे अश्रूंनी दाटले होते. रडण्याची इच्छा होत होती, पण मी रडू शकत नव्हते. मी जर रडले असते तर माझे अश्रू कोण पुसणार? मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. माझी आई जर जिवंत असती तर माझ्यासोबत हे सर्व काहीच झाले नसते. माझ्या वहिनीचे माझ्या भावाला भडकवले असणार, पण त्यालासुद्धा कळत नाही की आपण आपल्या बहिणीचे लग्न एका वेड्या माणसाशी करत आहोत. तो वेडा नवरा रोहन मला कसा सांभाळेल आणि काय खायला घालेल? आजकाल तर लोक आपल्या मुलींची लग्न अशा मुलांशी सुद्धा करत नाही की ज्यांच्याजवळ नोकरी असते, पण माझ्याजवळ नवऱ्याला तर अक्कलसुद्धा नव्हती. वेळेस माझ्या मनाने विचार केला की सासरी जाण्याचा नकार देऊ, पण त्याच्यानंतर काय झालं असतं? माझा तमाशा झाला असता. माझ्या भावाकडे मला कसलेही टाकले असते. त्यामुळे मी सर्व काही देवावर सोडलं आणि गुपचूप निरोप घेतला. जाताना भावाने, संजयने म्हणजेच माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझे डोके मागे घेतलं. तिथल्या सगळ्या लोकांनी हा प्रकार पाहिला होता. वहिनी सुरक्षानासुद्धा मला भेटायला पुढे आली होती, पण मी तिला भेटले नाही, कारण ती सगळ्यांसमोर म्हणाली होती, तुझे लग्न आता मी केलं आहे, जास्त नखरे दाखवू नकोस आणि आपल्या घरी चालती हो. अशी कोणती वहिनी आपल्या नंदेला म्हणते की तू तुझ्या घरी चालती हो? ती सुद्धा तिच्या लग्नाच्या दिवशी. अरे मनात कितीही तिरस्कार असला तरी तिच्या घरच्या मुलीला असे कोण म्हणते? माझ्यासोबत खूप वाईट वागणूक होत होती. देवसुद्धा पाहत होता की माझ्यावर किती अन्याय होत आहे, पण मला माहीत होतं की देव मला नक्की न्याय देईल. पण सध्या तरी माझी वेळ खूप वाईट दिसत होती. काहीच समजत नव्हतं. माझा नवरा रोहन वेडा होता, पण त्याचे घर चांगलं होतं. 3 खोल्याचं घर होतं. तिथे त्याचा भाऊ अमोलसुद्धा होता. मला वाटलं की तो सुद्धा याचं घरात राहतो, पण जेव्हा रात्र झाली तेव्हा नवऱ्याऐवजी माझा दीर अमोल खोलीत आला. मी जरा घाबरले. माझा दीर अमोल मला म्हणाला, वहिनी घाबरू नका, हे माझे स्वतःचे घर आहे. तिकडे दुसरीकडे सुद्धा माझे घर आहे, जिथे माझी बायको आणि मुलं माझी वाट पाहत आहेत. आता तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सांभाळायचं आहे. हे काय की माझी बायको त्याच्याशी जमत नाही, कारण तिच्याशी नातेसंबंध चांगले नाहीत. आई वडील तर आम्हालासुद्धा नाहीत. बस आता तुम्ही आहात, तुमचा नवरा आहे आणि हे घर आहे. तुम्हाला जर समजलं नाही की कोणती वस्तू कुठे आहे, तेव्हा मला फोन करून विचारू शकता. जिथे भिंतीवर माझा नंबर लिहिला आहे. तुमचा नवरा तुम्हाला जास्त त्रास देत असेल तर सुद्धा तुम्ही मला बोलवू शकता. पण हे सुद्धा समजून घ्या की मी सुद्धा घर पारीक माणूस आहे. माझ्या बायकोला मी इथे येणं आवडलं नाही. जर तुम्हाला खूप इमर्जन्सी असेल तरच तुम्ही बोलावू शकता, नाहीतर स्वतःची परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करा, कारण तो तर आता तुमचा नवरा आहे आणि त्याच्यासोबत राहायचं आहे. मला समजू शकत होतं की आता माझं पुढचं जीवन किती वाईट होणार आहे. मी फक्त होमध्ये मान हलवली, कारण बोलू तर काही शकत होते. तो अमोल म्हणाला, देव तुमची नक्की मदत करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, एक दिवस सर्व काही ठीक होईल. मला माहीत होतं की तो मला धीर देत होता, पण तो परत एकदा मला म्हणाला, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय वहिनी की एक दिवस सर्व काही ठीक होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माहीत नाही तू ही गोष्ट पुन्हा पुन्हा का सांगत होता, आणि ते सुद्धा एवढ्या जोर लावून. सध्या तर मला काहीच समजत नव्हतं. मी म्हणाले, ठीक आहे. माझा नवरा रोहन दुसऱ्या खोलीत होता. मी जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा हैराण झाले होते की ही खोली कदाचित त्याची असेल, कारण इथले सर्व सामान अस्तव्यस्त पडले होते आणि काही तुटलेले देखील होते, पण काही खेळणीसुद्धा पडलेली होती. कदाचित त्याचं मन छोट्या मुलासारखं होतं. त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी खूप घाबरले. मला वाटलं की तू माझ्याशी काहीतरी बोलेल, काहीतरी करेल, काहीतरी काम सांगेल, पण त्याने असे काहीही केले नाही. मी गुपचाप जाऊन माझ्या खोलीत झोपले. माझं मन तर म्हणत होतं की आज दरवाजाला कडी लावून येऊ, पण मी असे केले नाही. मला विचित्र वाटत होतं, पण इतकी शांतता मला कधीच लागली नव्हती. जेव्हा सकाळी डोळे उघडले तेव्हा मी हैराण झाले, कारण समोर तर माझा नवरा रोहन बसला होता. त्याला पाहून मी घाबरले. माझे डोळे उघडेच राहिले, कारण टेबलावर नाश्ता होता. नाश्ता तर बाहेरून आलेला दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि आजूबाजूला पाहिले. मला वाटलं कदाचित त्याचा भाऊ अमोल आला असेल आणि नाश्ता आणला असेल, पण घरात कोणीच नव्हतं. बाहेरचा दरवाजासुद्धा बंद होता, कारण रात्री मी स्वतःकडे लावली होती. माझा नवरा रोहन मला म्हणाला, नाश्ता करून घे, आणि तो सुद्धा नाश्ता करू लागला. मी हे सर्व पाहून हैराण झाले होते, कारण त्याला एवढं माहीत होतं की आमचं लग्न झालं आहे आणि बाहेरून नाश्ता मागवायचा आहे. मग हा वेडा कसा? पण नंतर त्याने विचित्र गाणी म्हणायला सुरुवात केली, जी गाणी कोणत्या तरी कार्टूनची वाटत होती. मग मला समजले की हे त्याचं नॉर्मल वागणं आहे. कदाचित त्यालासुद्धा भूक लागली असेल. मी हे सुद्धा विचारायला विसरले की हे घर कसे चालते, खर्च कसा चालतो. पण सध्या तरी घरात गरजेच्या वस्तू पडल्या होत्या. मी त्याच्या भावाला अमोलला फोन केला, पण फोन लागत नव्हता. मी दुपारचं जेवणसुद्धा बनवलं. माझा नवरा रोहन अचानक कुठेतरी गेला तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आले. मला वाटलं की तो घरातून तर गेला नाही ना. मी परत त्याच्या भावाला अमोलला फोन केला. त्याचा भाऊ अमोल म्हणाला, टेन्शन घ्यायची गरज नाही, तो कधी कधी घराच्या बाहेर जातो, पण परतसुद्धा येतो. रात्रीपर्यंत तू नक्की घरी येईल, आणि जर रात्रीपर्यंत घरी आला नाही तर मला फोन करा. मी म्हणाले, ठीक आहे.
रात्र झाली तेव्हा माझा नवरा रोहन परत घरी आला. त्याच्या हातात कोणीतरी वस्तू होती, ती त्याने माझ्या हातात दिली. मी ती खोलून पाहिली तर त्यामध्ये सुंदर फुले होती. मी त्याला म्हणाले की हे काय आहे? तेव्हा तो म्हणाला, मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. मी हे ऐकून हैराण झाले होते. त्याने माझ्याजवळ ठेवलं आणि स्वतः दुसऱ्या खोलीत गेला. मी थोडा वेळ पाहिलं तर ती खोली आतून लॉक होती. त्या घरात माझे दिवस चांगले चालले होते. जसा मी विचार केला होता तसे काहीच होत नव्हते. उलट सगळं काही चांगलं होत होतं. माझा नवरा रोहन माझ्यासाठी रोज ना रोज कोणती ना कोणती वस्तू घेऊन येत होता. माहीत नाही त्याच्याकडे पैसे कुठून येत होते. घरातसुद्धा प्रत्येक गरजेची वस्तू हजर होती. जेव्हा घरात सामान संपू लागले तेव्हा त्याचा भाऊ अमोल आला आणि त्याने मला 40,000 रुपये दिले. मी त्याला म्हणाले, हे घरसुद्धा तुम्ही चालवता का? तेव्हा त्याचा भाऊ अमोल म्हणाला, नाही, असं नाही. खरं तर आमच्या दोघा भावांना तुम्हाला दर महिन्याला 30 ते 40,000 रुपये मिळत जाईल. आज पहिली तारीख आहे तर मी तुम्हाला पैसे देऊन गेलो. मी म्हणालो, ठीक आहे. मी घरात किराणा सामान भरलं. त्या घरात TV होता, AC सुद्धा होता, सगळं काही होतं. एक दिवस माझ्या माहेरी माझा भाऊ संजय आणि वहिनी सुलक्षणा फिरता फिरता आली. त्यांनी तर माहीत होतं की त्यांना माझे लग्न एका वेड्या माणसाशी केलं आहे. पण मला माहीत होतं की ते मला पाहायला आले असतील की माझे हाल काय चालले आहेत. मी कोणत्या ना कोणत्या त्रासात आहे. पण जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा ते हैराण झाले होते. मी महागडा नवीन ड्रेस घातला होता. माझी वहिनी सुलक्षणा विचारू लागली, हा नवीन ड्रेस कुठून आला? या लोकांनी तर तुला फक्त 4 ड्रेस घेतले होते आणि आम्हीसुद्धा तुझ्यासाठी काहीच घेतलं नव्हतं. मी म्हणाले, माझ्या नवऱ्याने मला आणून दिला आहे. नंतर वहिनी मला हसून म्हणाली, तुझ्या नवऱ्याला तर तोंड हातपाय सुद्धा धुता येत नाही, तर तुझ्यासाठी एवढा महागडा ड्रेस कसा काय घेऊन देईल? मी म्हणाले, तुम्हाला कोण म्हटलं माझ्या नवऱ्याला हातपाय धुता येत नाही? हे बघा, मी तुम्हाला दाखवते त्यांनी माझ्यासाठी काय काय आणलं आहे. जेव्हा मी माझ्या वहिनीला माझ्या नवऱ्याने आणलेल्या सर्व वस्तू दाखवल्या तेव्हा ती खूप हैराण झाली होती. ती म्हणाली, तो हे सगळं काही कुठून घेऊन येतो? चोरी तर नाही ना करत? मी म्हणाले, या गोष्टी चोरीच्या नाहीत. या गोष्टी बिलकुल नवीन आहेत, मग चोरीच्या कशा? पण वहिनी हे मानायला तयार नव्हती. तिचं तर असं झालं होतं की तिचा तीर निशाणावर लागत नव्हता. जसे काही तिची इच्छा माझ्याशी काहीतरी वाईट करण्याची होती, पण वाईट काहीच होत नव्हतं. तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आले होते. असो, मी सुद्धा गर्वाने वहिनीला सर्व वस्तू दाखवल्या होत्या आणि मी खूप खुशसुद्धा झाले होते. माझी वहिनी सुलक्षणा मला म्हणाली, हे बघ, आम्ही घाई गडबडीत येऊन चुकीचा निर्णय घेतला आणि तुझे लग्न दिलं. पण तू तर खूप खुश वाटत आहेस. मी माझ्या भावाला संजयला सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही चुकीचा निर्णय घेतला नाही. खरंच मी या घरात खूप खुश आहे. मला या घरात कोणत्याही वस्तूची कमी पडत नाही. आपण सुद्धा गरीब लोक आहोत ना. जर माझे लग्न दुसरीकडे झाले असते तर आपल्यासारख्या गरीबाशी झालं असतं. पण हे बघ, हे लोक तर तुझ्यापेक्षा खूप चांगले आहेत, श्रीमंत आहेत. या घरात तर AC सुद्धा आहे. इथे गरम झालं तरी मला शांततेने झोप येते. माझ्या वहिनीचं तोंड पडलेलं होतं. मला माहीत पडलं होतं की घरी जाऊन ती माझ्या भावाशी भांडण करेल. ही चांगली गोष्ट होती की मला खुश पाहून घरी जाऊन ते दोघे भांडण करतील, कारण तीच त्यांची शिक्षा होती. माझा नवरा रोहन माझ्याशी बोलत नव्हता, पण माझ्यासाठी गरजेच्या वस्तू घेऊन यायचा, माझी काळजी घ्यायचा. एके दिवशी मी घरात काहीतरी काम करत होते तेव्हा माझ्या पायाला काहीतरी लागून जखम झाली. तेव्हा माझ्या नवऱ्याने लगेच पायाला पट्टी बांधली. पण रात्र होताच तो दुसऱ्या खोलीत निघून जात होता आणि आतून लॉक करून घेत होता. मला खूप टेन्शन येत होतं की आज नक्की मामला काय आहे, हे प्रकरण काय आहे. मला त्याच्याशी बोलायचं होतं, त्याला विचारायचं होतं. मी चित्रपटांमध्ये, ड्राम्यांमध्ये पाहिलं होतं की वेडा माणूस प्रेमाने ठीक होऊ जातो आणि कदाचित मी त्याला ठीक करू शकेन. आणि तो जर ठीक झाला तर तो या जगात सगळ्यात चांगला माणूस ठरेल. कारण दिसायला तर तो सुंदर होता, तरुण होता, पैशाची सुद्धा त्याच्याकडे कमी नव्हती, तरीसुद्धा स्वतःचं घर होतं. जर असं झालं तर माझं पूर्ण आयुष्य सेट झालं असतं. पण तो माझ्याशी बोलतच नव्हता. माझी एक मैत्रीण प्रिया वेंडरची डॉक्टर होती. तिने मला एकदा सांगितलं होतं की अशा लोकांची खूप प्रेमाने, आपुलकीने बोलायचं असतं. त्यांना प्रेमाची खूप गरज असते आणि जर एखादा माणूस त्यांची खूप काळजी घेत असेल तर ते त्यांच्यावर खूप प्रेम करतात, अगदी सामान्य माणसापेक्षाही जास्त. पण इथे प्रकरण उलटं होतं. मला हळूहळू समजू लागलं होतं की जे काही प्रकरण आहे त्याचा संबंध त्या खोलीशी नक्की काय आहे. कारण माझा नवरा रोहन त्या खोलीत जात होता, त्यामुळे मी विचार करून ठेवला होता की मला माहिती करून घ्यावी लागेल की त्या खोलीत नक्की काय आहे. तो त्या खोलीत जाऊन काय करतो? मी एक वेळेस त्या खोलीत गेले होते, पण तिथे असं काहीच नव्हतं. माझ्या वहिनीने सुलक्षणाने त्या लोकांना सांगायला सुरुवात केली होती की माझे लग्न एका वेड्याशी झालं आहे. पण मी खूप खुश होते. तिच्या तोंडून असे निघून गेलं असेल, पण तिचं हे बोलणं माझ्यापर्यंत पोचलं होतं, कारण आमचं गाव एकच होतं. मी म्हणत होते की हो, देवाची कृपा आहे की मी खूप खुश आहे. माझ्याजवळ सर्व काही आहे. माझ्याजवळ पैसेसुद्धा होते, घराची सर्व जबाबदारी होती आणि घरातील सर्व व्यवहार मीच पाहत होते. माझा नवरा रोहन माझी काळजी घेत होता आणि रोज माझ्यासाठी कोणतीही ना कोणती गोष्ट घेऊन येत होता. तो कुठे जात होता मला माहीत नाही.
एका वेळेस मी त्याच्या पाठीमागे गेले होते, पण मला रस्त्याचं काहीच माहीत नव्हतं. वाटत होतं की मी रस्ता चुकेन, म्हणून मी परत घरी आले. तो माझ्या डोळ्यासमोर माहीत नाही कुठे गायब झाला. त्याला रस्ते चांगले माहीत होते. कदाचित कोणत्या तरी मागे मुलांशी खेळत असेल, कारण त्याच्याजवळ खूप सारी खेळणी होती. त्यामुळे मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण मला त्या खोलीत नक्की काय आहे याची माहिती करून घ्यायची होती. तो त्या खोलीत आत लॉक करून काय करतो हे मला माहीत करून घ्यायचं होतं. तो बाहेर जाताना सुद्धा त्या खोलीला कुलूप लावायचा. म्हणून एक दिवस मी चावी गायब केली आणि कुलूप खुलं ठेवलं. त्याला चावी मिळाली नाही, म्हणून तो कुलूप न लावता बाहेर गेला होता. माझा प्लॅन होता की मी पाहिले त्या खोलीत लपून बसेल आणि जेव्हा तो खोलीत येईल तेव्हा मला माहिती पडेल की तो नक्की काय करतो. पण जसा तो घरी आला तेव्हा तो मला शोधत होता. माझ्याशी तो थोडेफार बोलत देखील होता. त्याला माझं नावसुद्धा लक्षात आलं होतं. तो मला माझ्या नावाने हाका देऊ लागला होता. कधीकधी त्याला पाहून मला खूप दुःख होत होतं की ते सुद्धा कोणाचं तरी मूल आहे, किती सुंदर आणि तरुण आहे, आणि त्याच्याशी माहीत नाही काय झालं की तो वेडा झाला. नक्की तो जन्मता वेडा नव्हता, कारण म्हणतात की अशा लोकांचं वय कमी नसतं. कदाचित त्यांच्याशी काहीतरी वाईट घडलं असेल. मी त्याच्या भावाला अनमोलला सुद्धा विचारायचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने मला काहीच सांगितलं नाही. म्हणाला होता वेळोवेळी तुम्हाला सर्व काही माहीत पडेल. असे काय प्रकरण होतं की मला वेळोवेळी सांगणार होते. मला माझ्या नवऱ्याचे जुने फोटो मिळाले होते. त्याच्या चेहऱ्यावरून खूप रागीट किंवा हट्टी स्वभावाचा वाटत होता. असे वाटत होते की तो पूर्ण खानदानीशी सगळ्यात सुंदर मुलगा होता. मग तो अशा परिस्थितीत कसा काय पोचला? त्याला कोणाचा शॉप तर लागला ना? मनात असे उलटे-सुलटे विचार येत होते. आज तर मला माहीत पडणार होतं की नक्की काय आहे. मग मी विचार केला असता की मला पुढे काय करायचं आहे. माझा नवरा रोहन माझ्यासाठी परत कोणती तरी वस्तू घेऊन आला होता. माझ्या खोलीत गेला होता, पण मी खोलीत नव्हते. ती वस्तू तिथे ठेवून तो नंतर त्याच्या खोलीत आला, जिथे मी लपून होते. त्याने आतून दरवाजा लॉक लावला होता आणि खुर्चीवर डोके ठेवून बसला होता. मी पडदे मागून त्याला पाहत होते. त्याला अंदाजसुद्धा नव्हता की मी खोलीत आहे. त्या डोक्याला अशा अंदाजात पकडून बसला होता की असं वाटत होते जसे काही मोठा माणूस काहीतरी मोठा विचार करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर अचानक वेड्यासारखे हावभाव गायब झाले होते. आता मला इथून पुढे काहीतरी गडबड वाटत होती. कोणीतरी गोष्ट नक्की होती जी नॉर्मल नव्हती. थोड्या वेळानंतर त्याने पॉकेटमधून मोठा मोबाईल बाहेर काढला. मी तो मोबाईल पाहून हैराण झाले की एवढा मोठा मोबाईल त्याच्याजवळ कुठून आला. आणि मोबाईलसुद्धा ठीकठाक होता, तुटलासुद्धा नव्हता, कारण त्याच्या सर्वच वस्तू तुटलेल्या होत्या. नंतर तो फोनवर कोणाशी तरी बोलू लागला आणि जेव्हा त्याने बोलायला सुरुवात केली तेव्हा माझी हालत एवढी खराब झाली की मी हैराण झाले होते, कारण तो एखाद्या समजदार माणसासारखा बोलत होता आणि म्हणत होता, हे बघा, मी तुमच्याशी पहिली डील केली होती. तुम्ही हे पैसे बिझनेसमध्ये लावले असते तर माझे नशीब झाले असते. नशीब असेल की मला पैसे भेटतील. मला त्याचे हे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले होते की माझा नवरा रोहन, जो जगासमोर वेडा बनला आहे, तो इथे बसून बिझनेसची डील करतो आहे. मग जगासमोर तो वेडा असल्याचं नाटक का करत होता? या बायकोला तरी सर्व काही सांगू शकत होता ना. मी म्हटलं होतं की त्याच्यासमोर जाऊन आणि त्याला जा विचारू, पण नंतर विचार केला की प्रथम तो अजून पुढे काय करतो ते पाहू. नंतर थोड्या वेळानंतर त्याने त्याच्या पॉकेटमधून खूप सारे पैसे बाहेर काढले आणि नंतर त्याला एका साईड लाईनला म्हणत होता, घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. मग माझा नवरा रोहन म्हणाला, घाई कशाला? माझ्या लग्नाला आता 4 महिने होत आले आहे. जेव्हा माझे नाव घेतले तेव्हा मी समोर आले. मला पाहून तो हैराण झाला. त्याचे तोंड उघडेच राहिले आणि फोन एका हातात राहिला. मी म्हणाले, मला माहिती नाही, मला आपोआप कळलं आहे. मला सांगा की नक्की काय गोष्ट आहे. नंतर त्याने मला एक अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी हैराण झाली. तो रोहन म्हणाला, मी पूर्ण गावात एक समजदार आणि शिकलेला मुलगा होतो. माझी खूप चांगली नोकरी होती. आतासुद्धा मी त्याच नोकरी करत आहे, पण पूर्ण रात्रभर बसून मी ऑनलाईन काम करतो. मी त्याला म्हणाले, मग तुम्ही वेळा बनवून का फिरता? तो म्हणाला, माझी काही लोकांशी मैत्री होती, पण मला माहीत नव्हतं की ते वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. एक दिवस आम्ही लोक कुठेतरी गेलो होतो. तिथे आमचं छोटंसं भांडण झालं आणि आमच्या हातातून वेडेपणाचं नाटक नसतं केलं तर मला शिक्षा झाली असती आणि माझं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये गेलं असतं, कारण ते सगळे लोक पोलिसांना घेऊन गेले होते. मी त्या माणसाचा जीव वाचवला, पण तो सुद्धा या जगातून निघून गेला आणि त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर आला. मला पोलिसांनी पकडून नेलं होतं. आतासुद्धा ते लोक याच गावात राहतात. त्यांच्यामुळे माझं खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे मी वेड्यापणाचं नाटक करतो. पण आता असं कळलं आहे की त्यांनी आपले घर विकून टाकलं आहे आणि एका महिन्यानंतर ते इथून कायमचे निघून जाणार आहेत आणि बस त्यानंतर मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो. मी हे सगळं तुला यासाठी सांगितलं नाही, कारण लोकांनी माझं होतं की ते लोक एकदा इथून निघून गेले की मग मी तुला सगळं काही खरं सांगणार होतो. तुझ्या भावाने जेव्हा आमच्या नात्याची होक दिली तेव्हा आम्ही खूप लोक हैराण झालो होतो. आम्हाला तुझ्याबद्दल सगळं समजलं होतं. त्यामुळे मी तुला न पाहता लग्नासाठी होकार दिला होता.
विचार केला होता की काहीतरी पुण्याचं काम करेल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मी बाहेर जातो ते देखील कामासाठी. तुझा चेहरा दिवसभर माझ्यासमोर असतो आणि मग विचार करतो की घरी येताना तुझ्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन यावी. पण मला भीती वाटते या परिस्थितीची. तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? मला भीती वाटते की तू या वेड्याला कंटाळून सोडून जाशील. त्यामुळे मी तुला महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून आणून देतो. मी हा विचार करायचो की मी तुला नव्याने सुख तर देऊ शकत नव्हतो, पण कमीत कमी तुला खुश ठेवू तरी शकत होतो. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आता रडते कशाला? मी म्हणाले, काही नाही, हे आनंद अश्रू आहेत. त्यावर तो म्हणाला, वेडे आहेस. दुःख झालं तरी रडते आणि आनंद झाली तरी रडते. हे बघ, मी तुझा नवरा आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. तुझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. अजून 1-2 महिने आपल्याला नाटक करावं लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी म्हणाले, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी तर विचार करत होते की देवाने मला मी त्याच्याकडे एकटक पाहत होते. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच मला वेडेपणा नव्हे तर एक प्रामाणिकपणा दिसत होता. त्याच्या त्या प्रत्येक शब्दात वेदना होती. तो माझे दोन्ही हात हातात घेत म्हणाला, मी तुला नव्याने सुख तर देऊ शकलो नाही, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवून घेऊ द्यायचं नाही. म्हणून मी स्वतःला जगासमोर वेडा दाखवत राहिलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, तुम्ही वेडे नाही, तुम्ही माझ्यासाठी सर्वात धाडसी माणूस आहात. पण आता आपण हे सगळं एकत्र संपवू. रोहनने माझ्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, आणखी एक फक्त महिना, त्यानंतर आपण नव्याने आयुष्य सुरू करू. त्या क्षणी मला वाटलं आता आपल्या आयुष्यात फक्त आनंदच राहणार आहे. पण नियतीने अजून एक मोठा धक्का आपल्यासाठी राखून ठेवला होता. आम्ही दोघे घरी परतलो. त्या दिवसानंतर आमचं नातं अजून घट्ट झालं. रात्री तो माझ्यासोबत तासनतास बोलायचा, माझ्यासाठी स्वतः स्वयंपाक करायचा, माझे केस कुरवाळत बसायचा. मी त्याच्यावर प्रेम करू लागले. पण एके रात्री जवळपास 12 वाजता त्याचा फोन वाजला आणि फोन पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो पटकन घराबाहेर गेला. मला संशय आला म्हणून मी त्याच्या मागे गेले. घरापासून थोड्या अंतरावर तो एका काळ्या गाडीसमोर उभा होता. गाडीतून एक माणूस खाली उतरला आणि म्हणाला, रोहन, तुला वाटलं आम्ही गाव सोडून जातोय. आम्ही तुला इतक्या सहज सोडणार नाही. माझं हृदय धडधडू लागलं. रोहन शांत आवाजात म्हणाला, मी आता कोणालाच घाबरत नाही. माझी बायको माझ्यासोबत आहे. तेवढ्यात त्या माणसाने एक फोटो त्याच्या हातात दिला. फोटो पाहताच रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या हातातून फोटो खाली पडला. मी धावत जाऊन तो फोटो उचलला आणि पाहताच माझ्या अंगावर काटा आला. त्या फोटोमध्ये माझा मोठा भाऊ त्या गुन्हेगारासोबत उभा होता. माझा श्वासच अडकला. मी थरथरत विचारलं, हा माझा भाऊ? तो माणूस मोठ्याने हसत म्हणाला, हो, तुझ्या भावानेच आम्हाला तुझं लग्न रोहनसोबत लावून द्यायला भाग पाडलं होतं. कारण त्याला माहीत होतं की रोहन जिवंत राहिला तर एक दिवस सत्य बाहेर येईल. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माझ्या भावावर विश्वास बसत नव्हता. रोहन माझ्याकडे पाहत म्हणाला, मी तुला हे सत्य सांगितलं नाही कारण मला भीती होती की तू तुटून जाशील. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, आजपासून तुझी लढाई फक्त तुझी नाही, ती आपली आहे. तेवढ्यात अंधारातून बंदुकीचा आवाज घुमला. गोळी रोहनच्या छातीच्या दिशेने झेपावली. पण क्षणाचाही विचार न करता मी त्याच्या समोर उभी राहिली. रोहनने मला जोरात बाजूला ढकललं आणि गोळी त्याच्या खांद्यात जाऊन लागली. तो खाली कोसळला. मी किंचाळत त्याला मिठी घेतलं. त्याने रक्ताने माखलेल्या हाताने माझा चेहरा स्पर्श केला आणि हसत म्हणाला, मी तुला काही होऊ देणार नाही कारण तूच माझं खरं आयुष्य आहेस. माझे अश्रू त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. पण त्याचवेळी दूरवरून पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू येऊ लागले आणि त्या सायरनसोबत अंधारात उभा असलेला खरा सूत्रधार समोर आला. त्याचा चेहरा पाहताच मी आणि रोहन दोघेही हादरलो. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून रोहनचा सक्का मोठा भाऊ होता, ज्याला संपूर्ण गाव अनेक वर्षापूर्वी मृत समजत होतं. पहाटेच्या शांत वातावरणात पोलिसांच्या सायरनचा आवाज अधिक जवळ येत होता. माझ्या डोळ्यासमोर रोहन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याच्यासमोर उभा असलेला त्याचा मोठा भाऊ शांतपणे हसत होता. माझ्या विश्वासातच बसत नव्हता. रोहन थरथरत्या आवाजात म्हणाला, दादा, तू जिवंत आहेस? तो माणूस हसत म्हणाला, हो रोहन, मी कधीच मेलो नव्हतो. माझ्या मृत्यूची अफवा मीच पसरवली होती कारण मला सावलीत राहून माझा संपूर्ण खेळ खेळायचा होता. मी रागाने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुम्ही स्वतःच्या भावाचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? तो माझ्याकडे पाहून म्हणाला, कारण रोहन माझ्या वाटेत उभा होता. त्याच्याकडे प्रामाणिकपणा होता आणि माझ्याकडे पैसा. तू जिवंत असेपर्यंत माझे काळे धंदे कधीच वाढू शकत नव्हते. रोहन वेदनेत असूनही उठण्याचा प्रयत्न करत होता. तू माझा भाऊ नाहीस, तू फक्त पैशासाठी माणुसकी विकलेला माणूस आहेस. तेवढ्यात पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. रोहनचा भाऊ पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याने पळण्यापूर्वी माझ्या गळ्याला धरून मला ओलीस बनवलं. तो ओरडला, कोणी पुढे आलं तर हिला गोळी घालीन. माझ्या डोळ्यात भीती होती, पण रोहनच्या डोळ्यात फक्त धैर्य होतं. तो जखमी असूनही हळूहळू पुढे आला आणि म्हणाला, तिला सोड, तुला जे करायचं आहे ते माझ्याशी कर. त्याचा मोठा भाऊ हसू लागला. त्याच क्षणी पोलिसांचं लक्ष विचलित झालं
आणि रोहनने क्षणाचाही विचार न करता त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. शेवटी पोलिसांनी त्याच्या भावाला पकडलं आणि बेड्या ठोकल्या. त्याला नेत असताना तो मागे वळून म्हणाला, रोहन, माझा खेळ अजून संपलेला नाही. पोलिसांनी रोहनला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी अनेक तास शस्त्रक्रिया केली. त्या वेळेत मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होते, माझा रोहन मला परत दे. सकाळी डॉक्टर बाहेर आले आणि हसत म्हणाले, धोका टळला आहे. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मी धावत जाऊन रोहनचा चेहरा हातात घेतला. तो हळूच डोळे उघडून म्हणाला, मी तुला वचन दिलं होतं ना, मी तुला एकटं सोडणार नाही. मी त्याच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाले, आता आपण कधीच वेगळे होणार नाही. पुढचे काही दिवस मी रुग्णालयात त्याची काळजी घेत होते. तो औषध घ्यायला हट्ट करायचा नाही म्हणून मी स्वतः त्याला जेवण भरवायचे. तो मला पाहतच राहायचा. एके संध्याकाळी त्याने आपल्या खिशातून एक छोटी डबी काढली. मी उघडून पाहिलं तर त्यात सुंदर हिऱ्याची अंगठी होती. तो हसून म्हणाला, आपलं लग्न परिस्थितीत झालं होतं, पण आज मला माझ्या मनाने पुन्हा एकदा तुला मागणी घालायची आहे. माझ्यासोबत आयुष्यभर राहशील. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी काही न बोलता मिठी मारली. त्याने माझ्या बोटात अंगठी घातली आणि संपूर्ण रुग्णालय टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. पण त्या आनंदाच्या क्षणीच रोहनच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये फक्त एकच ओळ लिहिली होती, तुम्ही जिंकलात असं समजू नका, खरी सुरुवात आता झाली आहे. त्या मेसेजखाली पाठवणाऱ्याचं नाव पाहताच रोहनचा चेहरा पुन्हा एकदा फिकट पडला. कारण तो मेसेज तुरुंगात असलेल्या त्याच्या भावाच्या नावावरून आलेला नव्हता, तर अनेक वर्षापूर्वी मूर झालेल्या, ज्याच्याबद्दल सांगितलं गेलं होतं त्या माणसाच्या नावावरून आला होता. रोहनच्या हातातून मोबाईल खाली पडला. मी घाबरून तो उचलला आणि पुन्हा तो मेसेज वाचला. माझ्या अंगावर काटा आला होता. मी थरथरत विचारलं, हा माणूस तर मेल्याचं सगळे म्हणत होते ना? रोहन काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, हो, पण जर हा खरोखर जिवंत असेल तर आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ अजून यायचं बाकी आहे. तेवढ्यात पुन्हा त्याच नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. मी आणि रोहन एकमेकांकडे पाहू लागलो. रोहनने धाडस करून कॉल उचलला. स्क्रीनवर काळोख होता. काही सेकंदांनी एका माणसाचा चेहरा दिसू लागला. त्याने काळा मास्क घातला होता. तो हसत म्हणाला, रोहन, इतक्या वर्षांनी भेटून आनंद झाला का? रोहन रागाने म्हणाला, तू कोण आहेस? त्या माणसाने हळूहळू मास्क काढला. चेहरा पाहताच रोहनच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तो म्हणाला, असं होऊ शकत नाही, तू जिवंत कसा? तो माणूस हसत म्हणाला, मरण्याचं नाटक फक्त तूच करू शकतोस असं वाटलं होतं का? मी तुझ्यासारखाच जगाला फसवलं. मी काहीच समजू शकत नव्हते. रोहनने माझा हात घट्ट पकडला. तो माणूस पुढे म्हणाला, तुझ्या भावाला मीच वापरलं. तो फक्त माझा प्यादा होता. खरा खेळाडू मी आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे इतक्या वर्षापासून सगळा डाव हा माणूस रचत होता. तो पुढे म्हणाला, उद्या रात्री 12 वाजता गावाच्या बाहेरच्या जुन्या साखर कारखान्यात एकटाच ये. नाही आलास तर तुझ्या बायकोला जिवंत पाहू शकणार नाही. कॉल अचानक बंद झाला. मी घाबरून रोहनला मिठी मारली. माझे हात थरथरत होते. मी रडत म्हणाले, कृपया जाऊ नका, मला तुमच्याशिवाय काहीच नको. रोहनने माझ्या डोळ्यात पाहिलं. तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, मी तुला वचन दिलं आहे, तुला काही होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी रात्री रोहन माझ्या नकळत घरातून निघाला, पण मी त्याच्या मागे गुपचूप गेले. जुन्या कारखान्याजवळ पोहोचल्यावर संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. अचानक मोठमोठे दिवे लागले. अनेक माणसं हातात शस्त्र घेऊन बाहेर आली. त्यांच्यामध्ये तो रहस्यमय माणूस उभा होता. तो हसत म्हणाला, स्वागत आहे रोहन, आज आपल्या जुन्या हिशोबाचा शेवट करू. मी एका भिंतीमागे लपून हे सगळं पाहत होते. तेवढ्यात माझ्या पायाखालची जमीन एक लोखंडी पत्रा वाजला. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्या माणसाने माझ्याकडे बोट दाखवत ओरडला, तिला पकडा. काही माणसं माझ्या दिशेने धावत आली. मी पळू लागले, पण एका माणसाने माझा हात पकडला. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात रोहन विजयच्या वेगाने धावत आला आणि त्या माणसाला जोरदार धक्का दिला देत मला आपल्या मिठीत घेतलं. तो माझ्या कानात हळूच म्हणाला, घाबरू नकोस. यावेळी मी एकटा आलोच नाही. त्याच क्षणी कारखान्याच्या चारही बाजूंनी पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली. गोळीबार सुरू झाला. काही मिनिटात अनेक गुन्हेगार पकडले गेले. पण तो रहस्यमय माणूस पुन्हा एकदा अंधाराचा फायदा घेत पळून गेला. तो जाताना फक्त एकच वाक्य बोलला, रोहन, पुढच्या वेळी मी तुझ्याकडून दिलं सर्वात मौल्यवान काहीतरी हिरावून घेईल. त्या शब्दांनी माझ्या मनात पुन्हा भीतीचे सावट पसरलं. मला जाणवत होतं की खरी लढाई अजून संपलेली नव्हती, तर ती आता सुरू झाली होती. त्या रात्रीनंतर आमच्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. सगळ्यांना वाटत होतं की आता आम्ही सुरक्षित आहोत. पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. कारण तो माणूस जाताना ज्या आत्मविश्वासाने बोलला होता त्यावरून तो इतक्या सहज हार मानणारा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी देवपूजा करत असताना घराच्या दारात एक लहानसं लाकडी खोके ठेवलेलं दिसलं. त्यावर फक्त माझं नाव लिहिलेलं होतं. मी ते उघडणार इतक्यात रोहनने माझा हात पकडला. तो म्हणाला, थांब, आधी मी पाहतो. त्याने सावधपणे झाकण उघडलं. आत एक जुने घड्याळ, एक चांदीची साखळी आणि एक पिवळसर फोटो होता. फोटो पाहताच रोहनच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
त्या फोटोमध्ये रोहन, त्याचा मोठा भाऊ आणि तो रहस्यमय माणूस तिघेही एकत्र उभे होते. पण फोटोच्या मागे लाल शाईने लिहिलं होतं, खोटं कधीच कायम लपून राहत नाही. मी आश्चर्याने विचारलं, तुम्ही तिघे एकत्र कसे? रोहन काही बोलणार इतक्यात त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, हा फोटो 15 वर्षापूर्वीचा आहे, पण यात एक अशी व्यक्ती आहे जिला मी माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहिलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. तेवढ्यात त्या जुन्या घड्याळाचा अलार्म अचानक वाजू लागला. घड्याळ उघडून पाहिलं तर आत एक छोटी चिठ्ठी दडवलेली होती. त्यावर लिहिलं होतं, जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री 12 वाजता गावाच्या पश्चिमेकडील जुन्या वाड्यात या, पण फक्त तुम्ही दोघंच. रोहनने लगेच ती चिठ्ठी जाळून टाकली. तो म्हणाला, हा सापळा असू शकतो, पण माझ्या मनात एकच प्रश्न होता, जर आपण गेलो नाही तर आयुष्यभर हे रहस्य कायमच राहणार होतं. रात्री 12 वाजता मी दोघं जुन्या वाड्यात पोचलो. संपूर्ण वाडा काळोखात बुडाला होता. हवेमुळे दरवाजे आपोआप आदळत होते. अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. आम्ही टॉर्च घेऊन वर गेलो. एका खोलीत एक जुना प्रोजेक्टर स्वतःहून सुरू झाला. पडद्यावर एक व्हिडिओ दिसू लागला. त्या व्हिडिओमध्ये अनेक वर्षापूर्वीचा प्रसंग होता. काही लोक एका माणसाला मारहाण करत होते आणि त्यांच्यामध्ये रोहनचा मोठा भाऊ उभा होता. पण पुढच्या क्षणी व्हिडिओमध्ये एक धक्कादायक गोष्ट दिसली. त्या मारहाणीत सहभागी असलेला मुखवटा घातलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा सक्का भाऊ होता. माझा श्वास अडकला. मी जागेवरच बसले. हे अशक्य आहे एवढंच माझ्या तोंडून निघालं. तेवढ्यात मागून टाळ्यांचा आवाज आला. आम्ही वळून पाहिलं तर तो रहस्यमय माणूस आमच्यासमोर उभा होता, पण यावेळी त्याने चेहऱ्यावर कोणताही मास्क घातला नव्हता. तो हसत म्हणाला, तुम्हाला वाटत होतं की तुम्ही सत्याच्या जवळ आलात, पण हे तर फक्त पहिलं दार होतं. खरं रहस्य तर तुमच्या जन्माशी जोडलेलं आहे. हे ऐकताच मी आणि रोहन एकमेकांकडे पाहू लागलो. तो पुढे म्हणाला, रोहन, ज्या आईवडिलांना तू तुझे आईवडील समजतोस ते तुझे खरी आईवडील नाहीत. रोहनच्या हातातील टॉर्च खाली पडली. त्याच्या डोळ्यात अविश्वास भरला होता. तो काही बोलणार इतक्यात संपूर्ण वाड्याचे दिवे एकदम बंद झाले. काळोखात फक्त एक आवाज घुमला, जर तुझा जन्म कसा झाला हे जाणून घ्यायचं असेल तर उद्याचा सूर्योदय तू पाहू शकशील की नाही याची खात्री करून घे. संपूर्ण वाडा अंधारात बुडाला होता. माझा हात रोहनच्या हातात घट्ट होता. काही क्षणांनी जनरेटर सुरू झाला आणि पुन्हा दिवे लागले, पण तो रहस्यमय माणूस गायब झाला होता. त्याच्या जागी एक फाईल आणि एक पेनड्राईव्ह पडलेला होता. रोहनने तरतरत्या हातांनी फाईल उघडली. त्यात त्याच्या जन्माचा दाखला, दत्तक घेण्याची कागदपत्रे आणि अनेक वर्षापूर्वीच्या पोलीस तपासाची कागदपत्रे होती. त्यातून एकच सत्य समोर आलं, रोहन लहान असताना त्याच्या खऱ्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर गावातील एका दाम्पत्याने त्याला दत्तक घेतलं आणि स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. पण त्या अपघातामागे साधा अपघात नव्हता, तर मोठ्या जमीन व्यवहारासाठी रचलेलं षडयंत्र होतं. त्या षडयंत्राचा सूत्रधार हाच रहस्यमय माणूस होता. त्याने वर्षानुवर्ष सगळ्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. रोहनचा मोठा भाऊ त्याच्या पैशाच्या मोहात पडला. माझ्या भावालाही त्याने धमकावून वापरलं आणि संपूर्ण गावाला खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडलं. पेनड्राईव्हमध्ये सर्व गुन्ह्यांचे व्हिडिओ, बँकेचे व्यवहार आणि संभाषणाचे पुरावे होते. रोहनने ताबडतोब ते पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करून त्या टोळीतील सर्व सदस्यांना अटक केली. काही दिवसांनी न्यायालयात खटला सुरू झाला. सर्व पुरावे इतके ठोस होते की न्यायाधीशांनी मुख्य सूत्रधाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रोहनच्या मोठ्या भावालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली. माझ्या भावाने न्यायालयात उभं राहून स्वतःची चूक मान्य केली. तो रडत माझी आणि रोहनची माफी मागू लागला. मी त्याला माफ केलं, पण कायद्याने त्याचं काम केलं. न्यायालयाबाहेर येताना रोहनचे माझ्याकडे पाहून हसत विचारलं, आता मी जगासमोर वेड्याचं नाटक करायची गरज नाही ना? मी हसत त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आता तू फक्त माझ्यासोबत रोहन आहेस, बाकी काही नाही. काही महिन्यांनी रोहनने त्याची खरी ओळख पुन्हा जगासमोर आणली. त्याने आपल्या ऑनलाईन व्यवसायाचा विस्तार केला आणि गावातील अनेक बेरोजगार तरुणांना काम दिलं. लोक ज्याला कधी काळी वेडा समजत होते त्याच माणसाचा आज सगळे आदर करू लागले. आमचं आयुष्यही पूर्णपणे बदललं. आम्ही नव्याने घर बांधलं, छोटंसं शेत विकसित केलं आणि एकमेकांसोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगू लागलो. लग्नाचा पहिला वाढदिवस आला तेव्हा रोहन मला त्या जागी घेऊन गेला जिथे मी पहिल्यांदा त्याचं खरं रूप पाहिलं होतं. त्याने हसत माझ्या हातात एक छोटी भेट दिली. त्यात एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, खरं प्रेम हे रस्त्यावर उभं असतं. खोटं कितीही मोठं असलं तरी एक दिवस संपतंच, पण विश्वासाने प्रेम कायम जिंकतं. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी त्याला मिठी मारली. त्या दिवशी मावळणाऱ्या सूर्याच्या साक्षीने आम्ही एकमेकांना पुन्हा आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं. आमच्या आयुष्यात अनेक वादळं आली, अनेक रहस्य उलगडली, अनेक जखमा झाल्या, पण शेवटी प्रेम, विश्वास आणि सत्य यांचाच विजय झाला. आणि तिथून आमच्या नव्या आयुष्याची, शांत आणि आनंदी आयुष्याची खरी सुरुवात झाली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.